लागली। अगदी आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात आता मात्र क्षणाक्षणाचं अपडेट समोर येताना दिसतंय। पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर या ठिकाणी पुरुष किंवा महिला ओबीसी महापौर विराजमान होऊ शकतो अशी देखील आता एक माहिती मिळते। अनिल, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? या घडीची महत्वाची बातमी, आता खुल्या प्रवर्गाकरता महिला महापौर पदाची सोडत काढली जाणार आहे। त्या संदर्भात ही अपडेट आपण टीव्ही स्क्रीनवर पाहणार आहोत। लोकशाही मराठी क्षणाक्षणाचं अपडेट महापालिकाच्या आरक्षणाच्या या सोडतीचं आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव या ठिकाणी सोडत निघालेली आहे। ओबीसी महापौर विराजमान होणार आहे। तर खुल्या प्रवर्गाकरता महिला महापौर पदाची सोडत आता काढली जाईल। आणखीन एक अपडेट, सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर लातूरमध्ये महिला एससी महापौर पद राखीव ठेवण्यात आलेलं आहे। सोडत कुठली काढली गेली तर लातूर, जालना, ठाणे याचा निर्णय पहिल्यांदा झाला। त्यानंतर आता अमरावतीची चिठ्ठी ही टाकली जातीये। आता खुल्या प्रवर्गातील महिला महापौर पदाची सोडत काढली जाईल। एकूण 17 महानगरपालिका येत आहेत या अंतर्गत। यामध्ये आता अमरावतीची चिठ्ठी ही टाकली जातीये। पाहूया आपण अमरावतीत नेमकं काय होणार आहे। आपले प्रतिनिधी सूरज आपल्यासोबत काही वेळातच जोडले जातील, त्यांच्याकडून आपण या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया। सूरज दहाट काही क्षणात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। या सगळ्याविषयी पनवेलचं अपडेट घेण्याकरता आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आकांक्षा, आपण पाहतोय पनवेल संदर्भातही आता अपडेट समोर येताना दिसतंय। पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर या ठिकाणी पुरुष किंवा महिला ओबीसी महापौर विराजमान होऊ शकतं। कोणाची नावं चर्चेत? नक्कीच पनवेल महानगरपालिकेमध्ये 78 जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात बहुमत जर असेल ते भाजपकडे, भारतीय जनता पक्षाकडे आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये कुठेतरी ओबीसी आरक्षण सध्या या ठिकाणी पडलेलं आहे। त्यामुळे बऱ्याच जणांची नावं चर्चेमध्ये आहेत। जर पाहायला गेलं तर नुकतंच काही महिन्यांपूर्वी शेकापमधनं भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रीतम म्हात्रे असेल, त्यांच्या या पत्नी आहेत ममता म्हात्रे, त्यांचं नाव सध्या यामध्ये चर्चेत असेल किंवा पुरुषमध्ये देखील बरेच नावं आहेत ते सध्या या ठिकाणी चर्चेत आहेत। फक्त आरक्षण कधी पडतंय त्यावर डिपेंड होतं या सर्व गोष्टी। आज अखेर ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे, त्यामुळे लवकरच या गोष्टीमध्ये महापौर नक्की कोण बसेल हे देखील लवकरच स्पष्ट होईल। अगदी आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, आता खुल्या प्रवर्गाकरता महिला